ग्रामीण रुग्णालयासाठी सिंदी रेल्वे पेटले. भजन आंदोलनातून प्रशासनाला थेट इशारा. सिंदी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी नागरिकांनी भजन आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. बस स्टँड चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सकाळी 10 वाजता हे आंदोलन पार पडले. सिंदी रेल्वे आणि परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे एकमेव आरोग्य केंद्र असूनही ते अद्याप प्राथमिक स्तरावरच कार्यरत आहे. परिणामी गंभीर रुग्णांना उपचारासाठी वर्धा किंवा नागपूर येथे हलवावे लागत असून नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शासन विकासावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना सिंदीच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. टाळ मृदुंगाच्या गजरात रुग्णालय आमच्या हक्काचे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी भजनांच्या माध्यमातून शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला. आज आंदोलन शांततेत पार पडले असले तरी मागणी तातडीने मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान आंदोलनस्थळी सुधीर कोठारी, राजीभाऊ तिमांडे, निलकंठराव घवघवे, सुधाकर खेडकर, अशोकबाबू कलोडे आणि गंगाधर कलोडे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सिंदी रेल्वेला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.